मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा वाहतुकीची मोठी कोंडी सध्या झाली आहे। इंदापूर ते माणगाव दरम्यान ही कोंडी आहे आणि वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होतीये। 10 मिनिटांच्या प्रवासाला 1.5 तास लागतोय। शाळांना सध्या सुट्टी लागली आहे। चाकरमानी आता गावाकडे निघालेले आहेत आणि महाराष्ट्र दिनाची सुट्टी सुद्धा आहे, त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सध्या कोकणाकडे निघालेले आहेत। वाहनांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे महामार्गावर वाहनांची कोंडी दिसून येते। ज्याप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी आहे, तशीच मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा दिसते। लांबच्या लांब रांगा लागल्यात, मोठी छोटी वाहनं रांगेमध्ये आहेत आणि जवळपास कित्येक तरी किलोमीटर ह्या सगळ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर मोठमोठे ट्रेलर्स आहेत, ट्रक आहेत, त्याच्यामध्ये मध्ये छोटी वाहनं मध्येच घुसतात आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणखीच वाढते। इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहतूक कोंडीची ही दृश्य आहेत आणि वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होतीये। 10 मिनिटांचा प्रवास आहे, मात्र 1.5 तासांचा वेळ लागतोय, अशा प्रकारे कंडिशन आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रफुल्ल, काय नेमकी मुंबई गोवा महामार्गावर परिस्थिती आहे? वाहतुकीची त्याही ठिकाणी मोठी गर्दी दिसतेय। नक्कीच अनुपमा, इंदापूर आणि माणगाव ही वाहतूक कोंडीची आता केंद्र बनून राहिलेली आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं रुंदीकरण झालं असलं तरी ही दोन्ही बाजारपेठांमध्ये अरुंद रस्ता असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे। मात्र आता कोकणाचे जे चाकरमानी आहेत ते परीक्षा संपल्यामुळे आता कोकणात आपल्या मुलाबाळांना घेऊन निघालेले आहेत आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्र दिनाची देखील सुट्टी असल्याने पर्यटक देखील मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। इंदापूर ते माणगाव हा साधारण 10 मिनिटाचा रस्ता आहे, मात्र 1.5-2 तास वाहनांमध्ये अडकून पडायला होतं आणि या एकीकडे दुसरीकडे ऊन प्रचंड आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास जे लहान मुलं आहेत आणि वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना देखील होताना पाहायला मिळतोय। अनुपमा, खरंय। धन्यवाद प्रफुल्ल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते रायगडमधून आणि मुंबई गोवा महामार्गावर काय परिस्थिती आहे त्याची अपडेट माहिती आपल्याला मिळाली। 10 मिनिटांच्या प्रवासाला अक्षरशः 1.5 तास लागतोय। इंदापूर ते माणगाव हे 10 मिनिटांचा खरं तर हा प्रवास आहे, मात्र यासाठी एवढा मोठा वेळ लागतोय। शाळांना सुट्टी लागली आहे, चाकरमानी त्यामुळे आता गावाकडे निघालेले आहेत, मात्र वाहतूक कोंडीमध्ये अडकून मनस्ताप सोसावा लागतोय।